हाय नमस्कार. तर आज आहे महाशिवरात्री. तर त्यानिमित्त आम्ही आता संध्याकाळी वाजलेत आता संध्याकाळचे 5. सो आम्ही मंदिरामध्ये जातो आहे कारण की आता हरिपाठ आहे म्हणून. तो तुम्हाला दाखवते आहे मी खूप लाँग व्हिडिओ हा केलेला नाही, थोडं शॉर्टच केलेला आहे कारण आज तितकं वेळ मिळालेलं नाही व्हिडिओ करायला, कारण कार्यक्रम वगैरे होते आणि तितकं जास्त वेळ व्हिडिओ काढायला मिळालं नाही. सो आमच्याकडे काय काय होतं कार्यक्रमामध्ये ते तुम्हाला मी थोडं दाखवलेलं आहे. सो माझा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि ते मामा शेवग्याच्या शेंगांची भजी बनवत होते. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सो जेवण वगैरे झाल्यानंतर आमच्याकडे नमनचं कार्यक्रम होतं. सो त्याचीच इथे मंदिरामध्ये तयारी चाललेली होती. आणि ही कोकणची कला आहे. सो कोकणातल्या लोकांना माहीतच असणार की नमन म्हणजे काय तो, पण अदर लोकांना नाही माहीत पडत. सो मी माझ्या व्हिडिओमध्ये थोडं दाखवलेलं आहे तुम्हाला आमच्याकडे काय काय झालं ते. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि इथे हे भूत पण बनवून आलेले होते आणि इतकी मजा आली ना, खूप एन्जॉय केलेला आम्ही आणि खूप हसायला पण येत होतं. खूप छान वाटलं आणि खूप छान झालं कार्यक्रम. आणि लोक पण भरपूर आलेली होती आणि हे ना लोकांच्या मधातनं येत होते ना, तर लोक खूप आणि लहान मुलं पण खूप घाबरत होती. आणि माझा प्रणील तर आधीच झोपून गेला होता, त्याला बघायलाच नाही मिळालं. पण शेवटी त्याला उठवलं जेव्हा मोर वगैरे आलेली होती ना त्याला दाखवायला. आणि महाराज दिसते ते कंस झालेले होते आणि ते श्रीकृष्णाबद्दल सांगतायत. इथे बघा मोर आलेला, असं वाटत होतं की खरं रिअल मधला मोर आहे तो. असं नवीन काहीतरी बघायला मिळालं, असं खूप छान वाटलं. आणि हा महाशिवरात्रीचं खूप छान साजरी झाली यावर्षी पण. हे कार्यक्रम रात्री 11 वाजता सुरू झालं आणि आम्हाला घरी जायला 3 वाजले. सो आता कार्यक्रम संपलेला होता आणि 3 वाजता. आणि त्यानंतर सगळी बघा घरी जायला निघाली, सगळी डेकोरेशन वगैरे काढत होते आणि खूप छान कार्यक्रम साजरा झाला आणि खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केला.